धन्यवाद धन्यवाद यशवंत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे सर्वांचं शेवटच्या सत्रामध्ये ही मॅच. आणि शेवटच्या सत्रामध्ये आज पहिला दिवस इकडे संपताना पाहायला मिळेल. कैलासवासी वंदना संतोष भोईर यांच्या स्मरणार्थ आज मानस भोईर, त्यानंतर ओमकार मित्रमंडळ, एकसर गाव, आज सर्वांच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा बोरवलीमध्ये आपण आहोत. आणि एक चांगलं आयोजन पाहिलं गेलं या क्रीडा स्पर्धेसाठी. सर्व आमचे भाग्य विधाते ज्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलंय, विजय पाटील साहेब, आगरी कोळी समाज अध्यक्ष दहिसर, त्यानंतर विशाल पाटील विधानसभा भाजपा, शशिकांत कदम, मंगेश पाटील शिवसेना उपविभाग प्रमुख, माधुरी भोईर उपविभाग संघटक, माजी नगरसेविका, त्यानंतर योगेशजी भोईर आज सकाळी आपल्यासोबत दाखल झाले होते, उपविभाग प्रमुख व माजी नगरसेवक, प्रभाग क्रमांक समितीचे अध्यक्ष म्हणून देखील राहिले गेलेत माजी. त्यानंतर शरद सोनवणे साहेब समाजसेवक, अमोल भोसले साहेब, पूजा भोसले मॅडम, रुद्र स्पोर्ट्स अकॅडमी, त्यानंतर श्री प्रथमेश मणिदार, MP7 ग्रुप, नंदकुमार पाटील साहेब अगदी सकाळपासून तेही देखील इकडे एन्जॉय करतात क्रिकेट. एक समाजसेवक भावेश म्हात्रे, कुमार म्हात्रे, देवेंद्र ठाकूर, अभिषेक मिश्रा युवासेना कार्यसमिती अध्यक्ष सदस्य उत्तर मुंबई व लोकसभा अध्यक्ष, त्यानंतर श्री वैभव गांगण समाजसेवक, त्यानंतर श्री बाळा सावंत शाखा प्रमुख वॉर्ड क्रमांक 10, संदीप भाई कवळे आमचे अगदी जवळचे मित्र वायकट्ट्याचे, त्यानंतर श्री भूपेंद्र पाटील समाजसेवक, त्यानंतर दर्शन म्हात्रे समाजसेवक, श्री दर्शन आंगणे मेडिकल बॉक्स ज्यांनी आम्हाला इकडे प्रोव्हाइड केलंय. स्वागत आहे सर्वांचं. एका साईडला स्टेशन आहे जोगेश्वरी गॅलेक्सी, तर एका साईडला गीता ट्रस्ट मालाड. खूप वर्ष दोघांनी देखील क्रिकेट खेळले गेलेत. बॉलिंगसाठी सूरज मिश्रा, डब्बू, अगदी खूप हे नाव म्हणजे खूप वर्ष क्रिकेट खेळले गेले. स्ट्राईक एंडला राकेश, नॉन स्ट्राईक एंडला बॅटर अभिषेक. सेमीफायनलची मॅच जो जिंकेल तो एक तरी ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाईल. बट आज नाही, उद्या. त्यामुळे उद्या फायनल खेळायला तुम्हाला यायचंच आहे. मॅचला सुरुवात होती. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतो डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल, ट्रॅव्हल होईल, बॉल आतमध्ये आलाय, 1 रन आहे. आणि प्रथम क्रमांक 50,000 रुपये, द्वितीय क्रमांक आपण पाहिलं तर 30,000 रुपये असणारी पारितोषिक असणारी क्रीडा स्पर्धा. मानस भोईर अगदी सकाळी थोडा उशीर झाला, लेट आलो पण थेट आलो. आज सर्व ओमकार मित्रमंडळ. कोण जाईल फायनल मध्ये, कुठलं स्टेशन जाईल? या बॉलवर राकेशनी पण उडवला हवाई फायर. बॉल बोरेलीवरून कांदिवलीला 6 रनसाठी. इट्स अ 6. राकेश, अमोलजी भोसले आपण पण यायचंय व्यासपीठावरती येऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. काय फटका खेळला गेला. राकेशने तलवार फिरवली. या बॉलवरती बॉल उंचाई घातली आहे, लांबी घातली आहे, उंचाई जाईल का? आणि तिकडे कॅच टिपतायत आणि तिकडे मोये कॅच ड्रॉप झाली आणि तिकडे कुठेतरी कॅच सुटली. तर मी तर म्हणेल मॅच सुटली. एक कॅचचं महत्व खूप काही आहे. वर्ल्ड कपला सर्वांनी बघितलं आणि सर्व बोरवलीकरांसाठी देखील अभिमान आहे की आपल्या परिसरात एवढी चांगली टुर्नामेंट आपण आज ऑर्गनाईज केली आहे. उद्या देखील मुंबईतील मातब्बर संघ इकडे खेळतील. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका पुन्हा एकदा फसलाय आणि बॉल आतमध्ये. 3 रन. 4था रनचा कॉल देईल का राकेश? बॅटर अभिषेकने मागील मॅच मध्ये अफलातून बॅटिंग केली होती. चांगला स्कोर करत असताना आपल्या टीमला जिंकून दिलं होतं. बट बॉलिंगसाठी सूरज मिश्रा एक अनुभवी बॉलर आहेत. एक 6 आला जरूर, बट पुन्हा एकदा कमबॅक करण्याची क्षमता आहे. खूप चांगलं क्रिकेट सूरज पण खेळले. जलसा मालाड असे अनेक, ओमकार मालाड टीमसाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळताना पाहिले गेले. अनेक व्यावसायिक गटामध्ये. आणि तिकडे व्हाईट बॉल 13 रन झालेत.
या बॉलवरती पण उडवला गेला, फ्लॅट स्ट्रोक जाण्याची शक्यता तिकडे आणि कॅच पकडली. भाई बोलतो मी पण खेळायला आलोय, बट अंकुर बोलतो मधून कॅच पकडली. जज करत होते तिकडे, बट अंकुर मध्ये आले. आणि जर अंकुरने कॅच सोडली असती तर बोरिवलीवरून जोगेश्वरीला जाईपर्यंत नक्कीच, बट अंकुर कॅच चांगली कॅच पकडली, लांबचं अंतर काढून कॅचवर गेले. कॉन्फिडन्स होता त्याला की मी पकडेल आणि बॅटर आउट. नवीन बॅटर सुमित येतात मैदानाच्या आतमध्ये. स्कोर पाहिला तर 13 रन झालेत. शेवटचा बॉल आहे. मिलिंद पाचाडणं सर, त्यानंतर पद्मनाभ बाबू सर, खूप चांगलं अंपायरिंग त्यांनी पण दिवसभरामध्ये पहिली गेली. पावसाने देखील सकाळी थोडं स्टार्ट घेतला होता, पण त्यानंतर शांतता केली. त्यामुळे पावसाचा पण आभार मानावा लागेल की थोडा हलका पाऊस पण थांबला. आणि एक 6 आला जरूर, पण सूरजने एक विकेट मिळवली. पहिली ओव्हर संपली, 13 रन झालेत. आणि बघूयात कशा प्रकारे हा डाव रंगतोय. सेमीफायनलची मॅच, जो जिंकेल तो उद्या फायनल खेळेल. कुठेतरी कॅच सुटताना पाहिली गेली, बट राकेशला मात्र त्याच फ्लो मध्ये बॅटिंग करावी लागेल, कारण की समोर पण तगडी बॅटिंग लाईन आहे. प्रयाग आहे, खूप चांगली बॅटिंग लाईन समोर पण आहे. उज्ज्वल आहे, त्यांच्याकडे पण टॅलेंट आहे. बट एक 50 स्कोर सणं गरजेचं आहे. बॉलर विनोद, या बॉलवर देखील विनोदने बॉल वळवला गेला, एक चांगला बाउन्स दिला त्यात. आणि विनोद पण खूप वर्ष खेळलेत. विनोद आणि विनोद जलसा हे नाव अगदी जलसा मालाडसाठी खूप चांगलं क्रिकेट खेळले. त्यामुळे विनोद आणि त्यांच्या टीमचं समीकरण राहिलंय. खूप वर्षाचा अनुभव आहे, खूप चांगलं क्रिकेट खेळलेत, क्षमता आहे. या बॉलवर देखील समोर उडवला गेला, बॉल हवेत जातो आणि डिक्लेअर झोन मध्ये. जरा बॉल अजून वरती गेला असता, एक नारळ मला असं वाटतं पडलाच असता. बट 1 रन, 14 रन, 14 रन झाले दाफलगावचे. आमचे संजय सर देखील सकाळपासून खूप चांगली स्कोरिंग करतात. आमचे डिजिटल अक्षय, विराज, त्यानंतर श्रेयस, जितू, खूप चांगलं कॅमेरा वर्क त्यांचा पण अगदी पाहायला मिळालं. आज थोडा पाऊस सकाळपासून होता, बट त्यानंतर शांतता पाहिली गेली. आणि पावसाळी क्रिकेट स्पर्धेला पाऊस पाहिजे. आणि खूप चांगलं ग्राउंड आज लाभलंय मुंबई महानगरपालिकेचं, त्यामुळे खूप चांगली शांतता आहे ग्राउंड मध्ये पण. आणि शांततेत क्रिकेट बघण्याची एक वेगळी मजा आहे. सर्व सॅटर्डे पण एन्जॉय करतात, वीकेंड पण एन्जॉय चालू करतात. आणि हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर, व्हाईट बॉल. काही जणांना क्रिकेट खेळायला आवडतं, काही जणांना क्रिकेट बघायला, आणि काही जणांना ड्रीम 11. भाई एकदा तरी 1 करोड येऊ दे भाऊ बोरिवलीमध्ये 2 BHK. बाकीचं FD. मिलिंद पाचाडणे सर आमचे खूप वर्ष चांगलं क्रिकेट खेळले, आणि पद्मनाभ बाबू सर पण. म्हणजे एखाद्या बॉलरने वाईट टाकले की त्यांच्या चेहऱ्यावर अरे वाईट कशाला टाकतोय. रन झालेत 14. स्ट्राईक एंडला बॅटर राकेश, बॉलर विनोद. दोघांनी पण प्लेअर ऑफ द मॅचचे टी शर्ट घातल्यात, जे आम्हाला MRP स्पोर्ट्सने स्पॉन्सर केल्यात. 16 रन झालेत. या बॉलवर अर्ध्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेला, बॉल आतमध्ये थांबेल. आणि तिकडे प्रशांत सरडे होते, प्रशांत घसरले. प्रशांतसाठी एकदा टाळ्या वाजवा भाई, त्यांचं पण खूप वर्ष क्रिकेट खेळलेत ओमकार माला टीमसाठी. आणि प्रशांतची फिल्डिंग संपूर्ण मुंबईने नेहमी पाहिली आहे. 18. प्रशांतने अफलातून कामगिरी केली आहे. ओव्हर 40चं क्रिकेट अजूनही खेळतात. मला मागच्या वर्षी वायकट्ट्याला ज्यांनी कॅच पकडली होती पॉइंटला, अफलातून नेहमी चर्चेत राहिले आहेत. आणि खूप वर्ष मुंबईकरांना फिल्डिंगच्या जोरावर, फिल्डिंग बॉलिंगच्या जोरावर खुश केलंय प्रशांतने.
थोडे स्किड झाले. 18 बॉलर विनोद. या बॉलवर पण उडवला गेला हवाई फायर आणि बॉल जाईल. आपण पाहिलं तर 6 रनसाठी. इट्स अ 6. राकेश 6 रनने मात्र स्कोर पुढे जाईल 24. राकेश पॉल खूप चांगले खेळाडू. जोगेश्वरीचे ओरम क्रिकेट पण खूप चांगले खेळतात आणि अंडरआर्म ओपनला विशेष करून खूप चांगला परफॉर्मन्स राहिला आहे. उद्याच्या दोन्ही टीम्स आपण नक्कीच आपल्या टायमिंग मध्ये या. मंच 11 रॉयल चेंबूर आणि साई सिद्धी. मंच 11 आणि साई सिद्धी टीम आपण नक्कीच टाइमवरती. या बॉलवर देखील आडवा बॅटने हवाई फायर आणि हा बॉल डायरेक्ट 6 रनसाठी. काय फटका खेळला गेला. राकेश एक वेगळ्याच फ्लो मध्ये बॅटिंग करतोय आणि रन झाले 30. आणि एक कॅच ड्रॉप झाली. कॅच किती महागात पडू शकते याचं प्रात्यक्षिक उदाहरण या मॅच मध्ये पाहिलं गेलं. बॅक टू बॅक 6 आले. या बॉलवर चांगलं जज केलं तिकडे. व्हाईट बॉल. स्कोर मात्र 31. बॉलर पुन्हा एकदा विनोद रेड्डी. स्ट्राईक राकेश खूप चांगली बॅटिंग करतोय या बॉलवर आणि खूप चांगली कॅच टिपली गेली तिकडे प्रशांतने. फ्लाइंग कॅच. गुड कॅच प्रशांत. कॅच पकडणं पण एक टास्क होतं कारण की तिकडे फिल्डिंग करणं थोडं डिफिकल्ट आहे मागे. बट काय कॅच पकडली प्रशांतने. अगदी जम्प केलं आणि राकेशला मैदानाच्या बाहेर धाडलं गेलं. खाणी में ट्विस्ट. पुन्हा एकदा मॅच शांत होताना पाहिली गेली कारण की एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जातीये. पहिल्या 2 ओव्हर संपल्या. स्कोर कार्ड पाहिलं तर 31. 31 झालेत. बारा बॉल मध्ये 31 झालेत. आता उर्वरित 12 चेंडू मध्ये पाहूयात कशा प्रकारे रन्स करतील. बॉलर सर्वांना वडक्कम. बॉलर सर्वांना स्ट्रायकरला सुमित. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल आपण पाहिलं तिकडे थांबलाय. सूरज तिकडे पोहोचले आणि टेक इट इझी. रन मात्र 2 ने पुढे जाईल. 33 रन झाले धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 13 रन्स आले बट त्यानंतरच्या ओव्हरमध्ये देखील चांगला समाचार घेतला. बट या 2 ओव्हर सेफ आले. 50च्या आतमध्ये स्कोर थांबवला तर मॅच बघायला मजा येईल. पण त्याच फ्लो मध्ये कामगिरी करावी लागेल. बॉलर सर्वांना स्ट्रायकरला बॅटर सुमित. बोरेलीमध्ये आपण आहोत. एक भव्य दिव्य असं आयोजन. या बॉलवर पण फ्लिक केला गेलाय. बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल होतं. तिकडे उज्ज्वल पोचले आणि 1 रन मिळेल. 2 ने मात्र तिकडे धावफलक पुढे जाईल आणि स्कोर कार्ड 35 रनच्या धावफलकावरती.
जो ही मॅच जिंकेल त्याला एक तरी पारितोषिक आहे. म्हणजे 50,000 आहे, 30,000 आहे की अगदी कोण जिंकेल यावर नजर आहेत. खूप चांगल्या ट्रॉफीज आहेत. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, प्लेअर ऑफ द सिरीज साठी सायकल पण आहे. या बॉलवर उडवला गेलाय. बॅटच्या रडामध्ये बॉल आलाय आणि डिक्लेअर झोन मध्ये बॅड लक. एक रन. 36. बॉलर समन्ना. या बॉलवर पण फ्लिक केलं गेलं. बॉल आपण पाहिलं गॅप मध्ये जातो. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. बॉल आणि बॉलरचं पण लक आहे की बरोबर बॉल मधल्या गॅप मधून निघून गेला. एक रन. रन मात्र तिकडे 37. 37 रन झाले धाव फलकावरती. स्ट्राईक एंडला बॅटर सुमित. या बॉलवर पण टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक येतात तिकडे. बॉलवर पोहोचतात. रन कंप्लीट केले गेला 2 आणि 2च रन मिळतील तिकडे. रन्स मात्र तिकडे 2ने पुढे झाले आणि स्कोर 39. 39 रन झाले धाव फलकावरती. ग्राफ पुन्हा एकदा शांत होताना पाहिला गेला. सरमानने देखील एक चांगली ओव्हर टाकली आपल्या टीमसाठी. या बॉलवर दांडी उडवली गेली आहे आणि बॅटर आउट. शेवटचा बॉल अगदी परफेक्ट टाकला आणि परफेक्ट यॉर्कर. बॅटर आउट. सुमितला मैदानाच्या 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि स्कोर कार्ड पाहिला तर 39 रन झाले धाव फलकावरती. बॉलर अंकुर. अंकुरच्या हातामध्ये बॉल दिला. एक चांगले लेफ्ट आर्म स्पिनर आहेत. खूप चांगल्या पद्धतीने बॉल वळवतात. बट या ओव्हरमध्ये बॅटिंग करावी लागेल. नॉन स्ट्रायकिंगला सुमित. स्ट्रायकिंगला कमलेश. बॉलर अंकुर. पहिलाच बॉल. बॅटची एज घेतली गेली आहे आणि बॉल तिकडे फिरवला. 40 रन झालेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये कुठेतरी 6 आले 2. बट त्यानंतर तिसरी ओव्हर खूप चांगली टाकली शर्मन्नाने आणि एक चांगला स्पेल टाकला. त्यामुळे स्कोर पूर्णपणे दाबला गेला आणि रन झाले 40. रन झाले. तर सर्व बोरवलीचे आमचे क्रिकेट लव्हर्स सर्व मॅच बघतात. युट्यूबवर देखील सर्वांनी क्रिकेट एन्जॉय केला. आजचा पहिला दिवस खूप चांगल्या प्रकारे रंगला. या बॉलवर देखील वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल. एक रन खूप महत्वाचा आहे. रन्स बनवणं गरजेचं आहे. स्कोर झाला होता पहिल्या 2 ओव्हरमध्ये बट पुन्हा एकदा ग्राफ खालती आला. अंकुरला देखील माहिती की आपण जर एक अजून 2-3 बॉल डॉट आले तर मॅच मध्ये आपण पण येऊ शकतो. त्यामुळे दोन्ही टीम्स फाईट करतील. गॅलेक्सी जोगेश्वरी त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर टीम मालाड. मालाड इन ऍक्शन मध्ये
बॉलर अंकुर. बॉलर अंकुर. या बॉलवर देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल ट्रॅव्हल होतो तिकडे, मात्र 2 रन मात्र कंप्लीट केले गेले. तिसऱ्या रनचा प्रयत्न होईल का? आणि चांगली फिल्डिंग, बॅटर आउट. क्विक फिल्डर तिकडे पोहोचले आणि चांगला बॉल अडवला. मैदानाच्या बाहेर जावं लागेल मात्र इकडे बॅटरला सुमितला. .44 3 बॉल आणि 44 धावा झाले धावफलकावरती. नॉन स्ट्रायकिंगला राहुल येत आहेत. एक 50+ तरी रन गेले पाहिजेत. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल मध्ये 7-8 रन जरी आले तरी मॅच बनेल. बट टचअप देणं गरजेचं आहे. टीम या बॉलवर फ्लिक केलं गेलं आणि बॅट थोडी फिरली, त्यामुळे डिक्लेअर झोन मध्ये 1 रन मिळेल. 45. पंचेचाळीस रन झाले धावफलकावरती आणि 2 बॉल बाकी आहेत. बॉलर अंकुर, स्ट्रायकिंगला बॅटर कमलेश. या बॉलवर पण आपण पाहिला तर तिकडे कीपर कडून थोडी चुकी होती आहे आणि वाईट +1. आणि 47 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील लोअर फुल टॉस बॉल फ्लिक केलाय आणि बॅटर आउट. खूप चांगली कॅच पकडली. कॅच ऑफ द सेमीफायनल मॅच. गुड कॅच उज्ज्वल. चांगलं बॉडी बॅलन्स केलं तिकडे आणि खूप चांगला स्पेल तिकडे बॉलरने टाकला. लक्षवर अंकुरने देखील. न्यू बॅटर राहुल स्ट्राइक एंडला. .47 47 रन झाले धावफलकावरती आणि शेवटचा बॉल. या बॉलवर पण दांडी उडवली गेली. खूप चांगली बॉलिंग शेवटच्या ओव्हरमध्ये अंकुरने एक चांगली बॉलिंग टाकली आणि स्कोर कार्ड थांबवला. म्हणजे जी सुरुवात तुम्ही पहिल्या 2 ओव्हरमध्ये केली होती, पण शेवटच्या 2 ओव्हरमध्ये अंकुर आणि खूप चांगली बॉलिंग सरमन्नांनी केली. 7 झालं. 48चं टार्गेट आहे. 48 धावांचं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता टीम गीता ट्रस्ट मालाड. बघूयात कोण जाईल सेमीफायनल मध्ये, कुठलं स्टेशन जाईल, मालाड जाईल की जोगेश्वरी जाईल, गीता ट्रस्ट मालाड जाईल की गॅलेक्सी 11 जोगेश्वरी. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगले रन्स केले होते, पण त्यानंतरचे 2 ओव्हर सर्वांना आणि अंकुरने चांगला स्पेल टाकला आणि मॅच मध्ये आपल्याला कमबॅक केलं. दुसऱ्या डावामध्ये आपण पाहिलं तर 24 बॉलमध्ये 48 रन्स करायचे आहेत गीता ट्रस्ट मालाड या टीमला. बघूयात कशा प्रकारे हा डाव रंगेल आणि दुसरा डाव कोण मारेल यावर देखील सर्वांची राज असणार. 24 बॉलमध्ये 48 करायचे आहेत.
24 बॉलमध्ये 48 धावांची गरज अशी मॅचला सुरुवात दिली. मास्टर आमचे यशवंत ठाकूर विशेष करून पालघरवरून या टुर्नामेंटसाठी आले होते. त्यांचा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. चेक धन्यवाद. सागरजी मोरे सरांचा आवाज आपण ऐकला. मुंबई अंडर क्रिकेटचा बुलंद आवाज अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेत ज्यांनी स्वतःच्या आवाजाने गाजवल्या. पुन्हा एकदा सर्वांचं सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कैलासवासी वंदना भोईर स्मृती चषक 2024च्या आजच्या दिवसातील शेवटच्या इनिंगमध्ये आपण पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. विचार केला एक बिग फाईट बिग बॅटल आपल्याला पाहायला भेटेल की काय याची चर्चा मैदानाच्या आतमध्ये सुरू होती. धावांचा विचार केला. धावांचा पाठलाग करायचा आहे. तब्बल 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. राखेची चांगली फलंदाजी त्या पाठोपाठ चांगली पार्टनरशिप लोअर ऑर्डर कडून आणि एक चांगलं धावफलक आहे. 48 धावा चेस कराव्या लागणार आहेत. धावांचं डोंगर जरी समतुल्य असलं तरी आपल्याला त्या चेस कराव्या लागणार. 48 धावांचा पाठलाग करायचा. 2 फलंदाज कोणते असतील. केएफ मात्र आपल्याला दिसेल का. त्यासोबतच विचार केला अर्थातच पराग. दोन्ही फलंदाजांनी चांगली फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये केली होती. केफ आणि पराग हे 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने आगेकूच करताना दिसत आहेत. एक देखण आयोजन नियोजन आपण पाहतोय. अप्रतिम अंडरआर्म क्रिकेटचा रबर बॉल पावसाळी क्रिकेटचा आस्वाद आपण घेतोय मुंबई क्रिकेटमध्ये. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला ओपन हाफ मधील अनेक तारे सितारे पाहायला भेटणार आहेत. मॅच नंबर 1 उद्याच्या दिवसामध्ये असणारे शार्प 9 वाजता मंच 11 रॉयल चेंबूर तर दुसऱ्या बाजूला साई सिद्धी. चला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आगेकूच करताना आपण पाहतोय. 2 कॅमेराने या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण. प्रेक्षक राजा आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडला जातोय. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत असेल. जो युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडला जातोय त्यांचं सुद्धा आणि जो मात्र प्रत्यक्ष इथे उपस्थित आहे त्यांचं सुद्धा. मान्यवरांची मांदियाळी सुद्धा आपण मुख्य मंचावरती आपण पाहतोय. पहिलं वर्ष पहिलं पर्व आहे परंतु प्रत्येक गोष्टीची काळजी आयोजकांच्या माध्यमातून घेतली गेली आहे. ओमकार मित्रमंडळ आणि पूर्ण टीमच्या माध्यमातून एक देखण आयोजन नियोजन आपण पाहतोय. विचार केला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला पराग वैयक्तिक पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी. दुसऱ्या बाजूला केएफचं केमिओ होतं दुसऱ्या सामन्यामध्ये. आता मात्र सेमीफिनाल आहे. गोलंदाजी मार्क वरती मिस्टर जयवंतला आपण पाहतोय. पंचांचा इशारा गेम इज ऑन. पहिल्या चेंडूवरती आउटसाइड एज. बडी मछली जाल में जावं लागेल अर्थातच प्रयागला. बॅक टू दी पवेलियन गॉम. पहिला चेंडू फेस करताना बाहेरच्या चेंडूला अर्थातच कुठेतरी छेडखाणी करण्याचा प्रयत्न होता आणि पंच मात्र तटस्थ आहेत. महत्वाची भूमिका राहिली दोन्ही पंचांचा जर विचार केला. एका बाजूला मिलिंद सरांना आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला पद्मनाभ प्रभू सरांना आपण पाहतोय. दोघांकडे अंडरआर्मचा गाढा अनुभव आहे आणि अनेक दिग्गज मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो. अजूनपर्यंत संपूर्ण दिवसामध्ये प्रत्येक डिसिजन फेअर आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आलाय. एकदाही आपल्याला युट्यूबची मदत सुद्धा घ्यावी लागली नाहीये कारण एवढा अनुभव त्यांच्याकडे आहे. अंडरआर्म सुपर 6 फॉर्मॅट आपण पाहतोय. बोरुलीचे क्रीडांगण सर्वांना फलंदाजी मार्क वरती आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिकच्या जास्त बाहेर. पंच मात्र दंडित करणार आहेत. एक्स्ट्राच्या माध्यमातून धाव आली आहे. इथे पुन्हा एकदा संधी होती का. विकेट कीपर कडे संधी होती का कारण इनसाइड एसर होती. जर हा सुद्धा झेल घेतला असता तर 48 धावांचं डोंगर कुठेतरी भलं मोठं वाटलं असतं. परंतु सर्वांना इथे मात्र संधी दिली आहे. त्या संधीचं सोनं तो करू शकेल काही सुद्धा प्रश्नचिन्ह आहेत कारण संधी तर त्याला भेटली आहे. वैयक्तिक पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा ओव्हर द लॉंग ऑफ त्याने एक षटकार खेचला होता. तर क्षमता तर आहे परंतु त्या क्षमतेचा वापर त्याला मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. ओव्हर द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू तिथे तैनात आहे का डिक्लेअरच्या रूपामध्ये धाव येणार आहे. पंच डिक्लेअरचा इशारा दर्शवत आहेत. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 3 या आकड्यावरती आहे. इथे मात्र पुन्हा एकदा लेस्टिकच्या जास्त बाहेर. अवांतरच्या रूपामध्ये जर आपण धावा खर्च केला तर पुन्हा एकदा 48 धावफलक सुपर 6 स्पेशली जेव्हा आम्हाला मोठं धावफलक नसणार आहे. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 4 आकड्यावरती. चेंडूचा विचार केला.
येणारे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बेगेटचा प्रयत्न सर्वांना, बराच काळ चेंडू हवेत आहे. क्लिअर होईल का? फेन्स क्लिअर करेल का? 2 झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न, तिसरी धाव थ्रो वरती, चौथी होईल का? 3 धावेने समाधानी व्हावा लागणार आहे. 3 धावा. झाडाला चेंडू ब्रश झाला. 3 धावा तर आल्यात. 3 धावा आल्यात. धावांचा विचार केला 7 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 to go. 7 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 48चा पाठलाग करायचा. 7 धावा धावफलकावरती आहेत. महत्वपूर्ण ठरणार आहेत. सेमीफिनाल आपण पाहतोय. कैलासवासी वंदना भोईर स्मृती चषकामध्ये कोणता संघ असेल जो मात्र उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला मेगा 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 फिनालेमध्ये इन ऍक्शन मध्ये दिसणार आहे. का स्टेशन वाईज लॉट मधून सरळ एक संघ मेगा फिनालेमध्ये दाखवला होईल आणि उद्या ओपनच्या लॉट मधून एक संघ आणि मग स्टेशन वाईज विरुद्ध ओपन असा मेगा फिनालेचा सामना आपल्याला पाहायला भेटणार आहे. अगदी कुठेतरी विचार केला. एक पायरी फक्त कोणता तरी एक संघ लांब आहे. 8 धावा धावफलकावरती शिल्लक आहे. 8 ऑन द स्कोर कार्ड टॅली. बेगेटचा प्रयत्न, सर्वांनाचे प्रयत्न तर आहेत. क्लिअर होईल का फेन्स? तर यस, यावेळेस मात्र होत आहे क्लिअर. चेंडू निघून जाणार आहे मैदानाच्या बाहेर. येतोय हा क्रॅकिंग षटकार. 6 धाव्याने धावफलकाचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 14 या आकड्यावरती आहे. 14 या आकड्यावरती आहे. फोर्टीन ऑन द स्कोर कार्ड टॅली. 14 धावा धावफलकावरती आहेत. मेगा सेमीफिनाल आपण पाहतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 14 धावा धावफलकावरती आहेत. अर्थातच या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी मोलाचा वाटा स्पर्धेसाठी दिला त्यांचं वारंवार उद्घोष करणं गरजेचं आहे. सन्माननीय आदरणीय विजयजी पाटील साहेब, विशालजी पाटील सर, शशिकांतजी कदम सर, मंगेशजी पाटील सर, माधुरीजी भोईर मॅडम, योगेशजी भोईर सर, शरदजी सोनावणे सर, अमोलजी भोसले सर, पूजाजी भोसले मॅडम, प्रथमजी मनियार सर, नंदकुमारजी पाटील साहेब, भावेजी मात्रे सर, कुमारजी मात्रे, देवेंद्रजी ठाकूर साहेब, अभिषेकजी मिश्रा सर, वैभवजी गांगण सर, बाळाजी सावंत साहेब, संदीपजी कवळे सर, भूपेंद्र साहेब पाटील, दर्शनजी मात्रे साहेब, दिनेशजी आंगणे साहेब या सर्वांच्या अंतकरणाने आभारी आहेत. कारण मोलाचा वाटा, मोलाचा सहकार्य त्यांच्या स्पर्धेसाठी लाभलाय आणि प्रत्येक ओमकार मित्रमंडळाच्या सहकार्याचा अर्थातच आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आभारी आहेत. SSS लाईव्हची टीम, पंच आणि त्यासोबतच अर्थातच स्कोरिंग पॅनल सर्वांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आभारी आहेत. गतीमध्ये परिवर्तन, आउटसाइड एज, खेळाडू वृत्ती दाखवली जाते. बोट वर करण्याच्या अगोदरच कैफ मात्र कुठेतरी पवेलियन एंडच्या दिशेने रवाना झाला आणि खेळाडू वृत्ती दाखवणं गरजेचं आहे. 48 धावांचा पाठलाग करताना धावफलक अजूनही स्थिरावला आपण पाहिलं तर 14 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू. सवर 14 वरती आपण पाहतो अजून एक झटका लगावला जातोय. अलॉंग द कार्पेट एक धाव झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 15 या आकड्यावरती आहे. 15 ऑन द स्कोर कार्ड टॅली. नाव इथे मात्र अजून एक झटका, अजून एक मोठा गडी बाद होतोय.
सर्वांना जो मैदानाच्या आतमध्ये चांगला लयमध्ये दिसत होता त्याला मात्र पुन्हा एकदा थोडंसं गतीमध्ये परिवर्तन करून फसवलंय. मीडियम पेसचा चेंडू धावांचा विचार केला धावफलक 15 या आकड्यावरती आहे. 48चा पाठलाग करायचा. 3 चेंडूचा खेळ झाला आणि 3 चेंडूवरती 2 महत्वपूर्ण गडी बाद घेतल्यात. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचा विचार केला. माजिदने चांगली गोलंदाजी केली. अनुभवी खेळाडू आहे. त्या अनुभवाच्या शिदोरीचा वापर तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. येणार 3 चेंडू शिल्लक आहेत. महत्वपूर्ण असणार आहेत. खेळ अजूनही शिल्लक आहे. विनोदला आपण फलंदाजी मार्क वरती पाहतोय. मोठे फटके खेळावे लागणार आहेत. इथे मात्र नो चेंडूचा इशारा पंच दर्शवत आहे. चेंडू क्लिअर होणार आहे का? चेक. नो प्लस 4. तब्बल 5 धावा गणल्या जाणार आहेत आणि हा मात्र टर्निंग पॉइंट या सामन्याचा ठरेल का? कारण धावफलक आपण पोहोचणार आपण पाहिलं तब्बल आणि तब्बल 20 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 3 चेंडू अजून या षटकातील शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. इथे मात्र संधी आहे. त्या संधीचं सोनं झालंय. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय अजूनही स्थिरावले 20 या आकड्यावरती. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. थोडेसे धीम्या गतीचा चेंडू आपण पाहिला. फलंदाजाच्या रीच पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नांना पूर्णपणे यश आलंय. विनोदला जावं लागेल तंबूच्या आसराला. थोडंसं समीकरण अजून जास्त कठीण होणार आहे. मेगा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. कैलासवासी वंदना भोईर स्मृती चषकाच्या पहिल्या दिवसामध्ये मेगा सेमीफायनल बन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय उज्ज्वलला इंट्रोड्यूस केलं जात आहे. पुन्हा एकदा लेस्टिकच्या जास्त पंच दंडित करतात. (21) ऑन द स्कोर कार्ड टॅली. एक फलकावरती आहे. अजून येणाऱ्या 14 चेंडूमध्ये 27 धावा अर्जित करायची आहेत. विकेट किपरच्या माध्यमातून अर्थातच काहीतरी कान मंत्रणा गोलंदाजापर्यंत पोहोचवल्या जात आहेत आणि या सजेशनची गरज प्रत्येक खेळाडूला मात्र एका क्रुशियल मुवमेंट वरती असते. एका मोठ्या सामन्यामध्ये नौजला कंट्रोल करणं गरजेचं तेच मात्र आपण पाहिलं खेळाडूंकडून होत आहे. इथे मात्र पुन्हा एकदा आउटसाइड एज परंतु अलॉंग द कार्पेट चेंडू निघून गेला. लॉंग स्टॉप रिझन वरती. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 22 या आकड्यावरती आहे. 13-26 येणाऱ्या 13 चेंडूमध्ये अजूनही 26 धावा अर्जित कर.
फुलर यांचा चेंडू षटक होतं समाप्त. धावांचा विचार केला येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 25 धावा अर्जित करायच्या. 12 चेंडूमध्ये 25 ची गरज आहे. 12.5च्या सरासरीने आपल्याला धावा अर्जित कराव्या लागणार आहेत. 25 धावा अजूनही करायच्या आहेत. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आपण पाहतोय. कैलासवासी वंदना भोईर स्मृती चषक 2024 मेगा सेमीफिनाल, जिथे एका बाजूला आपण पाहिलं गीता ट्रस्ट मलाड, दुसऱ्या बाजूला योगेश्वरी असे 2 बलाढ्य संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. 12 चेंडू मात्र ठरवणार आहेत कोणता संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला मेगा फिनाले मध्ये इन ऍक्शन मध्ये दिसणार आहे. 12 चेंडू मध्ये 25 ची गरज. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष आपण पाहतोय पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा. गोलंदाजी मार्क वरती मंथन, ज्याची गोलंदाजी या स्पर्धेमध्ये राहिली अजूनपर्यंत. अगदी सरळ दिशेने खेळण्याचा प्रयत्न. राकेश तिथे आहे, चुकी करणार नाहीये का? झाडाला चेंडू ब्रश झालाय की नाही याच्यासाठी पंचांच्या कॉलची वाट पाहावी लागणार आहे. रनआउट तर आहे, परंतु पंचांच्या डिसिजनची वाट पाहावी लागणार आहे. पंचांच्या डिसिजनची वाट पाहावी लागणार आहे. दोन धावेचा इशारा आणि तिसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नांमध्ये फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. आपल्याकडे फर्स्ट एड किट अवेलेबल आहे. जर दुखापत जास्त झाली असेल तर आपण कळवायचं लगेचच. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नांमध्ये कुठेतरी अपयश येतोय, परंतु कौतुक करावं लागेल. राकेशने स्वतःच्या उंचीचा पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये केला. लॉंग ऑन रिझनला तो एका चांगल्या फील्ड पोझिशन वरती प्लेस होता आणि कोणतेही प्रेशर त्याने दाखवलं नाही, प्रेशर घेतलं नाही स्वतःवरती, कारण एंड मुवमेंट वरती असे कलेक्शन करणं गरजेचं आहे. बॅटर्सने आमच्यापर्यंत पोहोचवायचे. अंकुरला आपण पाहतोय. चला ऑनसाइड रिझनला जे खेळाडू आहेत ऑफसाइड, जो प्रेक्षक वर्ग बाहेर उभा आहे प्लीज आपण सरळ दिशेने उभं राहायचं नाही, आपल्याला वारंवार विनंती केली जाते. व्हॉलेंटियर्स आपण सुद्धा त्यांना विनंती करायची. लॉंग ऑन लॉंग ऑफला जे प्रेक्षक वर्ग आहेत, लॉंग ऑनला म्हणजे खेळाडू बसलेत प्लीज आपल्याला विनंती, आपण तिथे बसायचं नाहीये. लॉंग ऑनला प्रेक्षक वर्ग लाईनीच्या बाहेर उभं राहायचं प्लीज, हीच वारंवार आपल्याला विनंती केली जाते. चला मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट आपल्याला कंपल्सरी परिधान करायचं, याची सूचना वारंवार आपल्याला दिली गेली आहे. उद्या सुद्धा आपल्याला ते वेअर करायचे आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 26 या आकड्यावरती आहे. येणार 3 चेंडू दोन्ही शिल्लक आहेत. 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. 48चा पाठलाग करायचा आहे. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चांगलं षटक म्हणावं लागणार आहे. मंथन मात्र कोणताही बिग हिट करू देत नाहीये, संधी देत नाहीये. माझी तिथे आहे, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. वॉर्ड ऑफ थ्रो आपण पाहिली आहे. परफेक्ट एंड वरती हा थ्रो होता, कारण प्रयत्न झाले असते. 27 धावा धावफलकावरती आहेत. 48चा पाठलाग करायचा आहे. 8 चेंडू मध्ये 21 ची गरज आहे. इथे मात्र चांगलं कलेक्शन.
अलॉंग द कार्पेट अंडरम कॉपीबुक स्टाईल मध्ये. इथून मात्र आता आपल्याला टॉप गिअर मध्ये फलंदाजी करायची आहे, कारण एक धावफलक मोठं आहे. धावफलकाचा विचार केला, धावफलक 28 या आकड्यावरती आहे. 48 चा पाठलाग आपल्याला करायचा आहे. षटकाची होती समाप्ती. 6 चेंडूमध्ये 20 ची गरज आहे. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे. तीन मोठे फटके आपल्याला खेळावे लागणार आहेत. वंडीचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पाच चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 19 ची गरज. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. या चेंडूवरती मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. प्रयत्न झाले. आउटसाइड एज. अजून एक चांगला झेल. आजच्या दिवसामध्ये अनेक चांगले झेल आपण स्पेशल विकेट किपर्स कडून पाहिले आहेत. त्याच्यामधलाच एक चांगला झेल आपण पाहतोय. पहिल्या अटेम्प्ट मध्ये थोडंसं कलेक्शन झालं नाही, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये यस आय कॅन डू बेटर मध्ये चेंडूला पुन्हा एकदा कलेक्ट केलं. बाबांचा विचार केला. धावफलक अजूनही स्थिरावलंय 30 या आकड्यावरती. तिन्ही चेंडूवरती 3 विकेट करायचे आहेत. फलंदाजी मार्क वरती विचार केला. सूरज कौतुक करावं लागणार आहे जोगेश्वरी संघाचं. अर्थातच चांगली कामगिरी राहिली. त्यासोबतच मलाड संघ, दोन्ही संघ स्टेशन वाईज फॉर्ममध्ये आजच्या दिवशी शेवटची लढत आणि शेवटच्या षटकामध्ये सामना आहे. आजच्या दिवसाचा पहिल्या सामन्याचा सुद्धा विचार केला तर गॅलेक्सी 11 जोगेश्वरी संघाने खेळला. शेवटचा सामना सुद्धा जोगेश्वरीच खेळते आणि उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा लगभग तय झालाय. तर याच उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा गॅलेक्सी 11 जोगेश्वरी संघ शेवटचा अंतिम फेरीचा सामना आपल्याला खेळताना दिसणार आहे. चला मॅन ऑफ द मॅचच्या मानकरीकडे आपण वळूया. कैलासवासी वंदना भोईर यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय एक देखणं आयोजन, नियोजन आणि सेमीफायनल 1चा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी MRP स्पोर्ट्सच्या माध्यमातून जर्सी आपण पाहतोय. अर्थातच नन अदर दॅन मिस्टर राकेश ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. MRP स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण जर्सी पाहतोय. अमोल भोसले साहेबांना विनंती करतो की साहेब आपल्या शुभ हस्ते महत्वाच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राकेश. चला राकेशसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. बडे मॅच का बडा खिलाडी राकेश ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. अर्थात जोगेश्वरी संघ जिंकला आणि वरून राजाचं सुद्धा आगमन झालंय. चला राकेश थांबायचं 2 मिनिटं. राकेश 2 मिनिटं थांबायचं. सर्वप्रथम त्या स्पर्धेबद्दल तुझं काय मत आहे? आयोजन नियोजन बोर्डलीमध्ये अर्थातच सुपर 6 पहिल्यांदा होतं. त्या स्पर्धेबद्दल तुझं काय मत आहे? मग तुझ्या मॅचकडे वळूया आपण. नाही, आयोजन तर खूप छान आहे. माझं हे पहिलं वर्ष आहे आणि ग्राउंडसुद्धा खूप हिरवळ आहे. म्हणजे असं वाटत नव्हतं की आम्ही ओपन क्रिकेटमध्ये जसं खेळतो पूर्ण सर्कल, म्हणजे नेमके तसंच वाटत होतं इथे पण तसंच खेळतो आहे आम्ही. आणि खूप छान आयोजन केलं आहे. यूट्यूब लाईव्ह केलं आहे तुम्ही. परत 4-4 वर्ष चांगल्या मॅच झाल्या देखील. आत्तापर्यंत एवढी मॅच संपली म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. एवढं लेट चालू करून पण टुर्नामेंट संपवली आजची दिवसाची, ते मोठी गोष्ट आहे. आणि अर्थातच मॅचकडे बघूया. मलाड संघ अर्थातच जसं त्यांच्या कॅप्टनने सांगितलं थोडंसं ते लोक एंट्री कमी करतात, पण त्यांनी सुद्धा मोठ्या मोठ्या संघांना हरून इथपर्यंत आले. तर तुझ्या बॅटिंग बद्दल काय म्हणेल? फ्लो बद्दल काय म्हणेल?
बॅटिंगबद्दल तर एवढं काय बोलणार नाही, पण ज्या टीमला आम्ही हरवलं मी त्याच टीममध्ये खूप वर्षापासून खेळतो आहे आणि माझ्या जर करिअरचा पहिली टीम जर झाली तर जलसाच आहे. तर मोस्ट ऑफ सगळे प्लेयर्स माझे सारखेच आहेत. जसे मी इथे जोगेश्वरीमध्ये खेळतो सेम मी त्यांना पण तसंच ॲज मित्र आपल्यासारखं समजतो. चला ऑल द बेस्ट. सामन्याकडे आवाज आपण ऐकला. मॅन ऑफ द मॅचचा राकेश चांगली फलंदाजी केली. आजच्या दिवसामध्ये इथेच थांबूया, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा जोडले जाऊ. चला अर्थातच दिवस संपवण्याच्या अगोदर ज्यांनी आपल्याला स्पर्धेमध्ये सहकार्य केलं पुन्हा पुन्हा त्यांचं उद्घोष करणं गरजेचं आहे. सन्माननीय आदरणीय विजयजी पाटील साहेब, आगरी कोळी समाज